प्रत्येक स्केच हा एकदम केअरफुल केला, बॉर्डर लाईन केअरफुली केली. पण जेव्हा मला माहिती पडलं, की चल ना, याच्या आतमधले बॉक्स मी कसेही केले, कसंही स्क्रिबलिंग केलं, तरी एवढं मॅटर नाही करणार. बिकॉज तेव्हा मला भीती नाही वाटणार, की बॉर्डरच्या लाईन बाहेर जाईल किंवा लाईन कशी स्क्रिप्ट करेल किंवा कशी लाईन ओढली जाईल आणि त्याचं स्ट्रक्चर येईल की नाही येईल. ती भीतीच नव्हती माझ्या मनात. ह्यावरून एकच गोष्ट लक्षात आली, की ज्यावेळेस आपण व्यक्तीला गमवायच्या भीतीमध्ये असतो ना, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीशी कसं बोलायचं, काय बोलायचं, किती प्रेम करायचे, किती काळजी करायची, हे सगळं आपल्याला बरोबर कान, डोळे, नाक सगळं उघडून आपण ते पाहतो, बघतो, जपून पावलं वापरतो, ताकी ती व्यक्ती, समोरची व्यक्ती आपल्याला सोडून नाही जावी. पण एखाद्या व्यक्तीला असं समजतं एका क्षणात, की यार ही तर कुठे जाणारच नाही आहे. त्यावेळेस हा मिडल पार्टचा स्क्रिबलिंगवाला जो सेशन आहे, तो आपण कसाही स्क्रिबल करतो, की हां, आता मला माहिती आहे ही कुठेच नाही जाणार. सो मी कसंही स्क्रिबल केलं, कितीही घाव समोरच्याला दिले शब्दांनी, तरीही ती व्यक्ती बॉर्डर लाईनच्या बाहेर जाणार नाही. हा मोठा गैरसमज असतो. ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मी जास्त वेळ घेत नाही. छोटं छोटंसंच मला आता जस्ट रिअलाईज झालं, की माणसंही तशीच असतात, की आपल्या सोयीनुसार, आपल्या गोष्टीनुसार स्क्रिबल करतात दुसऱ्याचं लाईफ. बाय.